गेल्या आठवडाभरामध्ये अचानक काँग्रेस व भाजपच्या नेत्यांकडून वेगळ्या विदर्भाची मागणी अचानक मध्ये पुढे आली. तर विदर्भावर खरंच अन्याय होतोय का हो? तर याचं उत्तर आहे 100% नाही. हे आज मी पुराव्यासकट तुमच्या पुढे मांडणार आहे. विदर्भामध्ये टोटल महाराष्ट्रापैकी 21.6% लोकसंख्या राहते व त्याच पटीत त्यांना विधानसभा सीट्स पण आहेत 21%. 62 आमदार हे विदर्भातून निवडून येतात, जो महाराष्ट्राचा भला मोठा जीडीपी आहे. त्यामध्ये विदर्भाचं कॉन्ट्रीब्युशन किती माहिती 15%. आणि महाराष्ट्राच्या जीडीपी मधून जाताना विदर्भ व मराठवाड्यासाठी 2025-26 या सालामध्ये जवळपास 45% तरतूद केली गेली आहे. त्यातला मॅक्झिमम शेअर विदर्भासाठी गेलेला आहे. तसेच मराठवाड्यासाठी विदर्भासाठी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ आहे. आता एखादा बोलेल की बाबा यांना पॉलिटिकल शेअर मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 4 मुख्यमंत्री हे विदर्भातून, तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक, त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक, आताचे चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, हे आतापर्यंत असे 4 मुख्यमंत्री विदर्भातून महाराष्ट्राला मिळाले. या सर्वांच्या कालावधीची जर आपण बेरीज केली तर ही 20 वर्ष होते. महाराष्ट्र या राज्याची स्थापना होऊन आता 65 वर्ष आले. 65 वर्षांपैकी 20 वर्ष जे 32% काळ हा विदर्भातल्या नेत्यांना सत्तेचा मिळाला. म्हणजे फंडिंग सर्वात जास्त विदर्भाला, सत्तेचा वाटा सर्वात जास्त विदर्भाला. एवढं कमी होतं की काय, तर महाराष्ट्रातील सर्वाधिक ताकदीचा नेता जो केंद्रीय मंत्रिमंडळात आहे तो पण विदर्भाचाच. शिवाय अख्ख्या देशाचं राजकारण जिथून चालतं ते रेशीमबाग पण विदर्भातच, म्हणजे नागपूरमध्ये. एवढं सगळं असताना वेगळ्या विदर्भाची मागणी का बरं पुढे येते? खरा अन्याय तर उर्वरित महाराष्ट्र, जास्त करून उत्तर महाराष्ट्रावर झालेला आहे. कारण उत्तर महाराष्ट्रातला एकही मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही, मात्र त्यांच्याकडून कधीच अशी रडारड करण्यात येत नाही. मग या विदर्भवाद्यांचं दुखणं नेमकं काय?